न्यूज 24 शिवनेरी. जुन्नर तालुक्यातील वडगावनंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संतोष पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मावळते उपसरपंच गणेश भुजबळ यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी ग्रामपंचायतीत नियमानुसार निवड प्रक्रिया पार पडली. ग्रामपंचायतीचे सचिव तथा ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर मुकणे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या निवडणूक प्रक्रियेत संतोष पाटील यांच्या नावावर एकमत झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडीनंतर ग्रामस्थांच्या वतीने संतोष पाटील यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी वडगावनंदचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी तसेच गावातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना नवनिर्वाचित उपसरपंच संतोष पाटील यांनी ग्रामस्थांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त करत गावच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची ग्वाही दिली. पाणी पुरवठा, स्वच्छता, रस्ते आणि विविध विकास योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कटिबद्ध राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. वडगावनंद ग्रामपंचायतीतील ही बिनविरोध निवड गावातील एकोपा आणि समन्वयाचे प्रतीक मानली जात असून नव्या नेतृत्वाकडून विकास कामांना अधिक गती मिळेल अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. वडगाव आनंदमधील आज खरं निवडणुकीचं वातावरण, परंतु रामदास स्वामीचा भंडाराची नियोजनाची जी मीटिंग असते त्याच्यात सगळे लोक उत्साहाने ज्याप्रमाणे बसतात त्याप्रमाणे खऱ्या अर्थाने आपण ग्रामस्थांनी ही मीटिंग आयोजित केली. बिनविरोध सरपंच संतोषरावांना केलं. यापूर्वीही 2 बिनविरोध उपसरपंच केले. त्यांनी योग्य वेळी राजीनामे दिले, त्यांना धन्यवाद. गावची बैठक आणि त्या बैठकीच्या निमित्ताने या गावची मध्यंतरीच्या काळात होत असलेली हानी आपण सर्व ग्रामस्थांनी भरून काढली आणि एक चांगली बैठक आपण गावामध्ये निर्माण केली. त्याबद्दल ग्रामपंचायत बॉडीला तर द्यावेत तेवढे धन्यवाद थोडेच आहेत, पण ग्रामस्थांनाही धन्यवाद देतो. खरं म्हणजे अशा ज्या निवडणुका येतात त्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण सगळ्या गावांच्या मध्ये पाहतो, तालुक्यामध्ये फिरतो, सगळीकडे फार काही उत्साह नसतो. काय उपसरपंच निवडायचंय फार लोक येत नाहीत. 4-2 लोकांना बॉडी मधले इंटरेस्ट असतो, तेवढीच लोक त्या गावांमध्ये असतात आणि ती निवडणूक होते. आजची निवडणूक पाहत असताना इथे गाडी लावायला जागा नव्हती. सगळी तरुण मंडळी, आळाफाटा, पादरवाडी असेल, गावठाण असेल, रानातले सगळे विभाग असतील, चास्कर मंडळी असतील, सगळी मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. या निवडीचं स्वागत करण्यासाठी आपण एवढ्या संख्येने उपस्थित राहिलात, हीच खऱ्या अर्थाने या गावच्या बैठकीची यशस्वीता आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. की संतोषराव, तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आलेली आहे. गावावर जबाबदारी आली. ज्यावेळी आपण बिनविरोध उपसरपंच निवडतो ती जबाबदारी गावाची आहे आणि ते गावाचं ऐकणार आहेत. त्यामुळे त्यांनी काय करायचं, त्यापेक्षा गावांनी हे नेतृत्व कसं मोठं करायचं, गावाने त्या नेतृत्वाकडून काम कसं करून घ्यायची, गावची जबाबदारी मोठी आहे. आज मी प्रथमतः सर्व सदस्यांचं, माझ्या सहकारी 15 सदस्यांचं मी आभार मानतो की त्यांनी या बिनविरोधसाठी जे काही प्रयत्न केले, ज्यांनी सहकार्य केलं, त्यांचं मी मनापासून ऋण व्यक्त करतो की तुमच्या सहकार्यामुळेच आज या ठिकाणी आपण हा बिनविरोधचा पायंडा पाडू शकलो. तुम्ही ज्यावेळेला 15 सदस्यांनी बिनविरोध म्हणून ज्यावेळेला निवड केली त्यावेळेला कुठंतरी माझी जबाबदारी वाढल्याचं भान मला आहे. का बिनविरोध होत असताना प्रत्येकाच्या आशा, आकांक्षा या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत आणि या सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका सरपंच रेलिकाताई असतील, सर्व सदस्य, मग त्याच्यामध्ये झालेले 2 उपसरपंच असतील, गावातली सर्वच घटकांची या ठिकाणी आम्हाला गरज लागणार आहे. विकास हा निरंतर चालणारी गोष्ट आहे आणि तो करत असताना आपण नुसती ग्रामपंचायत म्हणून काही गोष्टी करू शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी सर्व मंडळींचं सहकार्य लागणार आहे, ज्येष्ठ मंडळींचं सहकार्य लागणार आहे. गावातील ज्या ज्या घटकांचं सहकार्य लागेल तो घेण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करू. वडगावनंद ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी, बिनविरोध उपसरपंचपदी आमच्या सर्वांचे मित्र, मार्गदर्शक मित्र आदरणीय संतोषराव रेवबा पाटील यांची या ठिकाणी निवड झालेली आहे.
मी गावच्या सर्व नागरिकांच्या वतीने, सर्व मित्रपरिवाराच्या वतीने, गावच्या सर्व संस्थांच्या वतीने, गावच्या सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांच्या वतीने आणि विशेष करून त्यांच्या उपसरपंच पदामध्ये ज्या ज्या सदस्यांनी, सरपंच, माजी उपसरपंच असलेल्या सगळ्यांनी, ज्या ज्या मंडळींनी यांना मदत केली आहे, त्या सगळ्यांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो की आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे एका चांगल्या माणसाला, चांगल्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी न्याय मिळालेला आहे. आणि तुमच्याकडून अशा अपेक्षा व्यक्त करतो की इथून पुढच्या काळामध्ये या गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्याला ज्या ज्या ठिकाणी, ज्या ज्या ग्रामस्थाला आपली आणि ग्रामपंचायतची गरज असेल त्या ठिकाणी आपण प्रामाणिकपणे उभं राहायचे. तुम्हाला जिथे जिथे गरज पडेल तिथं प्रशासन म्हणून किंवा आदरणीय आमदार शरददादा सोनवणे यांच्या माध्यमातून मी तुम्हाला आदेश शब्द देतो की तुमच्या माध्यमातून जी काही कामं करायची असतील, सगळे ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी गरज लागेल त्या ठिकाणी आम्ही सगळे, मग आमचे राजूदाजी चौगुले असतील, आदर्श माजी सरपंच प्रदीप शेठ देवकर असतील, आमचा समीर भाऊ असेल, कैलास शेठ वाळुंज असतील, देवस्थानचे अध्यक्ष आमचे डीबी नाना वाळुंज असतील, या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला सांगतो की तुम्ही जिथे जिथे ज्या ज्या ठिकाणी काम करायला आमची तुम्हाला गरज असेल त्या त्या ठिकाणी आम्ही तुमच्या सोबत आहोत. आदरणीय संतोष शेठ, तुम्ही आमच्या जवळचे सहकारी आहात. आपण अनेक ठिकाणी एकत्र काम केले, इथून पुढेही करणार आहोत. आपल्याला पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. आपल्या ग्रामपंचायतची उपसरपंच पदाची इलेक्शन होत असताना ज्या ज्या सहकार्यांनी ही निवडणूक बिनविरोध होण्याच्या दृष्टिकोनातून, गावातील ज्या ज्या घटकांनी ही निवडणूक बिनविरोध होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले, त्या सर्वांचं ऋण व्यक्त करत असताना गावचा विकास हे प्रथम धैर्य मनात ठेवून मी या ठिकाणी काम करील. मी गावच्या विकासासाठी सातत्याने कटिबद्ध राहील. गावच्या विकासासाठी ज्या ज्या घटकांचं सहकार्य लागेल, ज्या ज्या ग्रामस्थांचं सहकार्य लागेल, त्या त्या ग्रामस्थांना ज्या ज्या वेळेला मी हाक देईल त्या त्यावेळेला त्यांचं सहकार्य मला अपेक्षित आहे. आणि माझ्या सहकार्यांच्या बरोबरीने गावचा विकास हेच धैर्य मनाशी बाळगून गावाच्या विकासासाठी सातत्याने झगडत राहणं हे माझं प्रथम कर्तव्य राहील. गावाच्या विकासासाठी सर्व घटकांची मला गरज लागणार आहे आणि त्या घटकांनी सहकार्य करावं अशा प्रकारची आशा या ठिकाणी मी व्यक्त करतो.